नोएडातील पॉश एरिया असलेल्या सेक्टर 94 मधील सुपरनोव्हा सोसायटीतील लोकांनी पोलिसांना फोन करून एका फ्लॅटमधून विचित्र आवाज येत असल्याची तक्रार केली होती। लोकांच्या तक्रारीवरून पोलीस तत्काळ तिथे पोहोचले। दरवाजा उघडल्यानंतर आज जे दिसलं ते पाहून त्यांना धक्काच बसला। पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। काय होतं फ्लॅटमध्ये हे विद्यार्थी बिनदिक्कतपणे दारू पित होते। तेथून दारूच्या बाटल्या सर्वत्र पसरल्या होत्या। यापैकी बरेच लोक 21 वर्षापेक्षा कमी वयाचे होते, जे UP मध्ये दारू पिण्यासाठी किमान वय आहे। चौकशी केली असता महाविद्यालयीन मुला-मुलींनी शुक्रवारी इथं रेव पार्टीचं आयोजन केल्याचं समोर आलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पार्टीची निमंत्रणे व्हॉट्सअपवरून पाठवण्यात आली होती। निमंत्रण संदेशात लिहिले होते, एक प्रेक्षणीय घरगुती पार्टी होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता आमच्या घरी या आणि आयुष्यभर टिकणाऱ्या आठवणी करूया। मुलींसाठी 500 रुपये, जोडप्यांसाठी 800 रुपये आणि मुलांसाठी 1000 रुपये प्रवेश शुल्क आहे, असंही निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आलं होतं। यावेळी तिथं खूप मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात। या आवाजाने त्रासलेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून तक्रार केली। लोकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ तिथं पोहोचून दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यावर आश्चर्यचकित झाले। पोलिसांनी येथून 20हून अधिक मुला-मुलींना अटक केली आहे।